संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। संपूर्ण प्रकरणात वाल्मिकरांना आरोपींना मार्गदर्शन केलं, वकील उज्ज्वल निकम यांनीही कोर्टात माहिती दिली। आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली आहे। 10 एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय देशमुखांनी मागणी केली आणि गरज पडल्यास आणखी आंदोलन करण्याचाही त्यांनी इशारा दिला। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे। या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। नव्या व्हिडिओतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करण्यात आली आहे। सलग तिसऱ्या व्हिडिओतून कामरानं नेते मंडळींवर टीका कायम ठेवली। मुंबई पोलिसांचा कॉमेडियन कुणाल कामराला झटका। कुणाल कामरानं मागितलेली 1 आठवड्याची विनंती फेटाळण्यात आली आहे। खार पोलिसांनी कामराला दुसरं समन्स जाहीर केलं। मुख्यमंत्री शिंदेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंद्रेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव। प्रवीण दरेकरांनी हा प्रस्ताव मांडला। कुणाल कामराने एकट्या एकनाथ शिंदे फडणवीस भाजपवर व्यंग केलेलं नाही, यामुळे राजकारणात या गोष्टी मजा म्हणून पाहायच्या असतात, खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं। कुणाल कामराने पोलिसांसमोर हजर होऊन आपली बाजू मांडावी, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। कामराचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचीही कदम यांची टीका। कुणाल कामराविरोधात नांदगाव मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायल्यानं ही तक्रार दाखल करण्यात आली। डोंबिवली इथेही कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। याआधी खार पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला होता। वाशिमचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती। हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता राजीनामा। विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड। मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव विधानसभेत एकमतानं संमत। विधान परिषदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात एकनाथ खडसे हे केवळ एकमेव सदस्य उपस्थित, तर शंभूराज देसाई धावत पळत सभागृहात। एकनाथ खडसेंची यावेळी टोलेबाजी पाहायला मिळाली। सभागृहात एकनाथ खडसे मंत्र्यांवर कडाडले। अंतिम आठवड्यातील प्रस्तावाला अधिवेशनात सर्वोच्च स्थान आहे, त्याला कोणी सदस्य उपस्थित नाही हे चालणार नाही, असं खडसे म्हणाले। बंद दाराआड आशिष शेलारांना राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल। सुशील सुजित चित्रपटाच्या प्रमोशन वेळी आशिष शेलार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार असे पर्याय दिले असताना आशिष शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव। गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोप धडाडणार आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त मनसेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा टीझर असा हा उल्लेख करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात नगरविकास विभागाची बैठक सुरू असताना गेले लाईट। विधान भवनातील कॉरिडॉरमध्येही त्यामुळे अंधार होता। दिशा सालेन प्रकरणावरून सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत गोंधळ केला। आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंनी जसा राजीनामा दिला तसा आदित्य ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार का, असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, विधानसभेत भावना गवळींनी मागणी केली, तर सर्व आरोपांची गंभीर चौकशी केली जाईल, राज्यमंत्री योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास समोर आलाय। ओझांनी 2020 मध्ये न्याय संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। सर्वोच्च न्यायालयानं सुनावली होती आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा। काँग्रेसनं बंदुका वाटल्या, आम्ही जेवणाचे किट वाटतोय। ईद निमित्त मुस्लिमांना सौगात आहे मोदीच्या निर्णयावर खासदार अजित गोपछडेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरिबांना आनंदाचा शिधा देत आहेत, त्यावर टीका करणार नाही, मात्र मुस्लिम ईद इफ्तारी यावर वारंवार टीका करणारे आता काय करतील? खासदार संजय राऊतांनी हा प्रश्न केला। भाजपकडून मुंबईत सौगात ए मोदी किटच्या वाटपाला सुरुवात झाली आहे। इस्लामिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ईदच्या किटचे वितरण करण्यात आलंय। रमजान ईदपर्यंत मुंबईतील 25,000 कुटुंबांना किटचं वाटप केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास मानतात, त्यामुळे मोदींची सौगात घेऊन आम्ही मुस्लिमांपर्यंत पोहोचणार, यासाठी 32,000 कार्यकर्ते काम करणार, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण देताना निरंजन टकले यांच्याकडून न्यायव्यवस्थेचं सत्यमेव जयते हे ब्रीद बदलून यतो धर्मस्ततो जय असं करण्यात आल्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं। बेगमपुरा पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल झालाय। विवेक विचार मंचचे कार्यकर्ते आप्पासाहेब पारथे यांनी फिर्याद दिली।
महाराष्ट्रामध्ये सर्व इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त होणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत सूतोवाच केलाय. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असतील. पर्यावरणासंबंधी अनिल परबांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी हे उत्तर दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.